शेतकरी मित्रांनो नमस्कार. हरिहर ॲग्रोच्या ॲग्री सल्ला या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रदीप तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो गेली 15 दिवसापासून प्लॉटवर व्हिजिट करत असताना काय काय जाणवतंय त्याबद्दल थोडक्यात मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो 3 टप्प्यातले प्लॉट आहे आपल्याकडे. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये जास्त बागा पकडल्या गेल्या नाही. त्यानंतर डायरेक्ट मेमध्ये पाणी लावलं गेलं. मित्रांनो जानेवारीमधले जे प्लॉट आहेत ते जवळजवळ आता ते कलर पकडायला सुरुवात झालेली त्यांची. त्या प्लॉटांमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला प्लेगचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसू राहिला. त्याचबरोबर आपण फेब्रुवारीचे प्लॉट बघितले तर फेब्रुवारीच्या प्लॉटमध्ये आपल्याला तेलकट जास्त प्रमाणात जाणवतो आणि थोड्या प्रमाणात प्लेग जाणवतो. पण आपण मार्चमधले जे प्लॉट बघितले त्यामध्ये आपल्याला खरड्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतो, खरड्या. म्हणून या तिघा अवस्थेतील प्लॉटमध्ये आपल्याला काय नियोजन करायचं आहे, काय फवारणी करायची, मी थोडक्यात व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो जानेवारीचे जे प्लॉट आहे त्यामध्ये आपल्याला प्लेग दिसतोय, त्यासाठी काय नियोजन करायचं आहे ती फवारणी सांगतो मी तुम्हाला. आपल्याला 2 फवारणी करायची, एक 4 ते 5 दिवसाच्या अंतराने आपल्याला यामध्ये 2 फवारणी करायच्या. यामध्ये पहिली फवारणी घ्यायची आपल्याला प्रति लिटर पाण्यासाठी गोक्लीन हे औषध घ्यायचे प्रति लिटर पाण्यासाठी 2 मिली. त्यासोबत आपल्याला कॉम्बिनेशन करायचे कुमानेल प्रति लिटर पाण्यासाठी 2.5 मिली. ही पहिली फवारणी करायची. त्यानंतर दुसरी फवारणी करायची आपल्याला 5 दिवसानंतर इन्फिनिटू प्रति लिटर पाण्यासाठी 3 मिली. ही पहिली फवारणी करायची आपल्याला जानेवारीच्या प्लॉटसाठी. त्यानंतर फेब्रुवारीचे जे प्लॉट आहे त्या प्लॉटांसाठी काय फवारणी करायची ती सांगतो. फेब्रुवारीच्या प्लॉटमध्ये आपल्याला फवारणी करायची मित्रांनो गोक्लीन प्रति लिटर पाण्यासाठी 2 मिली आणि त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं आहे वेस्पा प्रति लिटर पाण्यासाठी 0.5 मिली. ही फवारणी आपल्याला करायची आणि एक 5 दिवसानंतर कोणती फवारणी करायची ती पण सांगतो. जे प्रति लिटर पाण्यासाठी 2.5 ग्रॅम मर्जर. त्याचबरोबर आपल्याला घ्यायचे स्कोर प्रति लिटर पाण्यासाठी 0.6 मिली. हे प्रमाण घ्यायचे 0.6 मिली. 5 दिवसानंतर ही फवारणी करायची. आणि मार्चचे जे प्लॉट आहे त्या प्लॉटसाठी आपल्याला फवारणी करायची मित्रांनो प्रति लिटर पाण्यासाठी गोक्लीन 2 मिली. त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं आहे मर्जर प्रति लिटर पाण्यासाठी 2.5 ग्रॅम. ही पहिली फवारणी करायची खरड्यासाठी. आणि दुसरी फवारणी करायची आपल्याला 5 दिवसानंतर प्रति लिटर पाण्यासाठी कर्जेट 3 ग्रॅमने आपल्याला फवारणी करायची 5 दिवसानंतर मार्चच्या प्लॉटसाठी. मित्रांनो राहिला विषय मार्च नंतर, तर एप्रिलमध्ये तर जास्त प्लॉट नाही आहे. मात्र मेमध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांनी पाणी लावलं आहे आणि मेमध्ये ज्या अडचणी आल्या मित्रांनो ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि सेटिंगची अडचण आली, ज्यांचा प्लॉट सेटिंग झालेला नाही आहे त्यांनी काय उपाययोजना करायची हे सुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो सांगितलेली फवारणी जी आहे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चच्या प्लॉटमध्ये, आता मी हा जो माझा ओव्हरऑल अंदाज आहे आपल्या भागामधल्या ज्या शेतकऱ्यांकडे मी व्हिजिट मारली त्यानुसार मी तुम्हाला अंदाज सांगितला आहे की कुठल्या प्लॉटांमध्ये काय अडचणी दिसत आहे. पण मग ज्याच्या त्याच्या जमिनीच्या प्रकारानुसार याच्यामध्ये थोडा बदल असू शकतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च तिघा अवस्थेमधले जे प्लॉट आहेत तिघांसाठी मी तुम्हाला एक औषध सेम सांगितलं आहे गोक्लीन. मित्रांनो आता सगळ्यांनाच प्रश्न पडेल गोक्लीन काय, प्रत्येक फवारणीमध्ये गोक्लीन ॲड केलं आहे यामध्ये, म्हणजे कुठल्या अवस्थेतला प्लॉट असेल तर मित्रांनो गोक्लीन हे डिसइन्फेक्टंट आहे. म्हणजे ते जंतुनाशक आहे मित्रांनो. ते जीवाणूवर, बुरशीवर तसेच विषाणू म्हणजे व्हायरसवरही काम करतं, बॅक्टेरियलवरही काम करतं आणि बुरशीवरही काम करतं. त्यामुळं त्याचा आपल्याला तेलकटवर चांगला कंट्रोल बघायला मिळतो, प्लेगवर चांगला कंट्रोल बघायला भेटतो, तसंच खरड्यावरही चांगला कंट्रोल बघायला भेटतो मित्रांनो.